स्वातंत्र्य सैनिकांचं असं आहे की आज त्यांच्यामुळे आपण हे दिवस बघतोय. बरोबर आहे. आणि प्रत्येक माणूस त्यांना विसरलाय कुठेतरी. वेटिंग आहे तर माणसं जात नाहीये, थांबतायत, मला इथलं जेवण जेवायचंय. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. मंडळी, मी आज तुम्हाला अशा एका भोजनालयात घेऊन जाणार जिथे आपण 80 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळीचा आनंद घेणार आहोत. आणि याची लेगसी 1945 पासून आहे, म्हणजे 80 वर्षाहून अधिक झालेले आहेत. त्या भोजनालयाचं नाव आहे धर्मविजय भोजनालय. तर मंडळी, मला या धर्मविजय भोजनालयाला एकदा तरी भेट द्या असं खूप सारे कमेंट आले होते. माझे जे काय युट्यूब फॅमिली मधले मेंबर्स आहेत त्यांनी मला सजेस्ट केलेलं तुम्ही नक्की एकदा धर्मविजय भोजनालयाला भेट द्या. आणि तुमचा शब्द मी पाळणार, कारण आपण एक फॅमिली आहोत. आणि तुमचं फक्त एकच काम आहे, ते म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आता मी आज जाणार आहे आणि धर्मविजय भोजनालयामध्ये मी 80 रुपयामध्ये काय काय खाणार आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचं टायमिंग सांगणार आहे, त्याचं लोकेशन सांगणार आहे, आणि अजून कोणकोणत्या सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्या सगळ्या मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ जरा पण स्किप करू नका. आणि आता आपण जाऊया धर्मविजय भोजनालयामध्ये. आणि मित्रांनो, बघू शकता मी जाण्याआधीच एवढी मोठी रांग लागलेली आहे. खूप क्रेज आहे या धर्मविजय भोजनालयाचा. आणि आता बघूया 80 रुपयाची थाळी वर्थिड आहे का. या तर मंडळी, माझ्यासोबत आहेत अशोक सर, या धर्मविजय भोजनालयाचे ओनर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण यांची कशी सुरुवात झाली. सर, पहिलं तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. मला जाणून घ्यायचं आहे आम्हाला या धर्मविजय भोजनालयाबद्दल थोडंसं माहिती द्या. कधीपासून सुरुवात केली, सुरुवातीची काय म्हणजे प्राइस होती. 1986 पासून आमच्या हॉटेलची सुरुवात झालेली आहे साहेब. अच्छा. आणि 1986 ला साधारण ते 5 ते 6 रुपये दर होता आमचं ओके. जेवणाचा. त्याच्या अगोदर 1944-45 पासून आमचं चहाचं हॉटेल होतं इथे या जागेवर. पहिलं चहाचं दुकान होतं, त्यापासून आमची सुरुवात झाली. ओके. आणि मग 85-86 त्यावेळेला आमच्या आजोबांनी आमच्या या खानावळीची सुरुवात केलेली आहे. आणि आजपर्यंत आम्ही हे राखलेलं आहे. तुमचं आता हे कितवा जनरेशन वर्किंग आहे इथे? 3rd जनरेशन आहे सर. अच्छा. आणि 1945 पासून आम्ही कार्यरत आहोत. ओके. आणि खूप छान आहे तुमच्या हॉटेलमध्ये, खूप हायजीन आहे, क्लीन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे भोजनालय आहे त्याच्यामध्ये आपले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचे फोटो लावलेले आहेत वॉलवर, त्याच्याबद्दल काय सांगतात. स्वातंत्र्य सैनिकांचं असं आहे की आज त्यांच्यामुळे आपण हे दिवस बघतोय. बरोबर आहे. आणि प्रत्येक माणूस त्यांना विसरलाय कुठेतरी. अरे, त्यांना विसरून चालणार नाही, कारण त्यांच्यामुळे आपण स्वातंत्र्यही भोगतोय आणि आज आहे सुख समाधानही त्यांच्यामुळे आपण भोगतोय. पण त्यांना आपण आदरांजली, हीच आमची खरी आदरांजली आहे. खूप छान, खूप छान. अशी म्हणजे मनात भावना असणारे कमी म्हणजे हॉटेल किंवा भोजनालय चालवलेली माणसं आहेत. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला एवढे जेवढे कस्टमर्स आहेत त्यांचा आशीर्वाद आहे. तुम्ही असेच काम करत राहा आणि माणसांना खूप चांगलं भोजन देताय तुम्ही कमी पैशामध्ये. आम्ही आमच्यातर्फे पूर्णपणे गिरायकाला सॅटिस्फॅक्शनचा प्रयत्न करतोय आणि करत राहू. कमीत कमी पैशात आम्ही चांगली त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. खूप छान, खूप छान. कारण मी व्हिडिओ बनवतो एवढे, आणि मला दरवेळी अशी कमेंट येत होती की तुम्ही नक्की एकदा धर्मविजय भोजनालयाला व्हिजिट करा. आणि मी आज आलेलो आणि माझं इथे येणं सार्थक झालंय. सरांच्या तोंडातनं जे काही वाक्य आलेले आहेत आपल्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी, खूप छान. आणि मी आता थाळी टेस्ट करण्याआधीच सांगतो की नक्की तुम्ही एकदा, मी आज जाऊन तर टेस्ट करणारच आहे, पण नो डाऊट तुम्ही नक्की एकदा तरी धर्मविजय भोजनालयाला नक्की एकदा भेट द्या. तर मंडळी, बघू शकता माझ्या समोर आहे धर्मविजय भोजनालयाची अनलिमिटेड थाळी. आणि बघा त्याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत आज. आणि एवढं टेम्पटिंग आणि फुल भरलेली थाळी आहे ना, मी तुम्हाला एकेकाची ओळख करून देतो. हे बघा किती घट्ट कढी आहे, ओहो एक नंबर. आणि हे आहे पनीर मटरची भाजी आहे आज. ही डाळ आहे घट्ट घट्ट. छोलेची भाजी आहे, पुलाव आहे, पुरी आहे, कांदा लिंबू, आणि हे आहे फरसाणमध्ये आज पापडी आहे, स्वीट आहे, जिलेबी, आणि ग्रीन कलरची चटणी आहे. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आज मी संडेला आलोय. ही गोष्ट मी तुम्हाला नंतर क्लिअर करतो. पहिला मी टेस्ट करतो सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या.
आणि पुऱ्या बघा ना केवढ्या दिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी क्लिअर करतो की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला थाळीमध्ये दिसत आहेत. इन्क्लूड फरसाण, स्वीट सगळ्या अनलिमिटेड मिळणार आहेत तुम्हाला. आणि हे बघा पुऱ्या बघा, मला जवळजवळ त्यांनी 5 ते 6 पुऱ्या एकाच वेळी दिलेल्या आहेत. आणि नुसती जे गिरायकांची एवढी धावपळ आहे आणि मी पीक आवर्समध्ये आलो तरी मला एखादा छोटासा टेबल सरांनी अरेंज करून दिलेला आहे. त्यामुळे पटापट शूट करतो आणि टेस्ट करतो, तुम्हाला कसं आहे ते सांगतो. आणि छोलेची भाजी बघू शकता किती टेम्पटिंग वाटते. पहिला तुम्हाला छोले दाखवतो. हो, हातात घेतल्या घेतल्या ते हे होत आहेत, एवढे चांगले कुक झालेले आहेत. आणि ग्रेव्ही पण बघा किती ठीक आहे, टेक्स्चर खूप छान आहे. आहा, एक नंबर, मस्त. जास्त तिखट नाही, जास्त म्हणजे असं पूर्णपणे बॅलन्स आहे, प्रॉपर एकदम कुक झालेलं आहे. आता हे मटर पनीरची भाजी, क्या बात आहे. बघूनच माझं पोट भरलंय. टेस्ट करतोय तरी पण मी. छोटे छोटे पीस आहेत पनीरचे, मटर आहे. ओ हो हो हो, सुपर. आणि त्यांनी संडेच्या दिवशी जर तुम्ही आलात तर तुम्हाला हे फरसाण पण मिळणार आहे. त्याच्यामध्ये आज पापडी आहे आणि चेंजेस होत असतात. मस्त. आता मी येतो कढी. कढी पण बघू शकता किती छान टेक्स्चर आहे तिचा, एकदम घट्ट घट्ट. आहा, बघूया टेस्ट करून. हो, मस्त, सुपर. काय जेवणाची टेस्ट आहे, एक नंबर. मित्रांनो, मी तुम्हाला या धर्मविजय भोजनालयाचा टायमिंग सांगतो. सकाळी 11 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत चालू असतं. संध्याकाळी 7 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत तुम्ही इथे ही थाळी टेस्ट करायला येऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांच्याकडे मासिक खानावळ सुद्धा आहे. जर तुम्हाला या मासिक खानावळ लावायचे असेल तर तुम्ही इथे येऊन जे काय त्यांचं शुल्क असेल भरायचं आहे आणि तुम्हाला फक्त येऊन जेवायचं आहे. एकदम फर्स्ट क्लास जेवण इथलं धर्मविजय भोजनालयामधलं. आणि दुसरी गोष्ट, सगळे दिवस चालू राहणार आहे. फक्त संडेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी धर्मविजय भोजनालय बंद असणार आहे. तर आता मी पुन्हा थाळीकडे वळतो. आणि हे बघा, घट्ट घट्ट डाळ आणि पुलाव तर माझं म्हणजे मनाला एकदम, मनाला काय तोंडाला पाणी सुटलेलं बघा. त्याच्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत. हे बघा, मनुके सुद्धा आहेत, गाजर आहे, फरसबी आहे. असा पुलाव असावा बघा. म्हणजे ते पैसे सुद्धा कमी आकारतायत आणि तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचं फूड तुम्हाला सर्व करतायत. का म्हणजे कस्टमर लोक मला रेकमेंड करत होते, मला कमेंट करत होते, ते मला आत्ता कळालं आहे की 80 वर्षाहून अधिक झालेलं आहे. 1945 पासून हे कार्यरत आहे धर्मविजय भोजनालय. माणसांना अनलिमिटेड भोजन सर्व करतायत आणि म्हणजे क्वालिटीमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज नाही केलेलं आहे. त्यांचं एकच हे आहे की तुम्हाला कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारचं फूड द्यायचं. म्हणूनच एवढी लाईन आहे. आणि आता पण बघू शकता जवळजवळ 5 ते 10 मिनिटाची वेटिंग आहे. प्रत्येक कस्टमर नुसता वेटिंग आहे तर माणसं जात नाहीयेत, थांबतायत की मला इथलं जेवण जेवायचं आहे. तर वर्थ इट आहे. आता मी टेस्ट करतो. क्या बात आहे, घट्ट घट्ट डाळ, जबरदस्त, एक नंबर. मस्त, एक नंबर. दादा जे काय ज्यांनी मला रेकमेंड केलं होतं धर्मविजय भोजनालय घ्या म्हणून, तर त्यांच्यासाठी पण थम्सअप आणि थँक्यू. त्यांनी मला एक चांगलं सजेशन केलं. तुम्ही असंच सजेशन मला देत राहा आणि मी नक्की कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला धर्मविजय भोजनालयामधील जर हे जे काही भोजन आहे ते तुम्हाला पार्सल हवं असेल तर तुम्हाला इथे येऊनच घ्यावं लागणार आहे. तुम्हाला स्विगी झोमॅटोवर ते अवेलेबल नाही आहे, कारण एवढी रश असते की त्यांना ते पॉसिबल नाही आहे. तर मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं की मी आज संडेच्या दिवशी आलेलो आहे. तर त्यांच्याकडे संडेच्या दिवशी एक स्पेशल थाळी असते. तिची कॉस्ट असते 130 रुपीजला आणि त्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ असणार आहेत. आणि इतर दिवशी जर तुम्ही आलात तर ती थाळी असणार आहे 80 रुपयाला. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हे स्वीट आणि फरसाण नसणार आहे आणि पुरी ऐवजी तुम्हाला चपाती मिळणार आहे. म्हणजे 3 भाज्या असणार आहेत, राईस आणि डाळ वगैरे सगळं मिळणार आहे. फक्त संडेच्या दिवशी याची कॉस्ट असणार आहे 130 रुपीजला.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे एवढं प्रॉपर क्लीन आहे, हायजीन आहे, प्रॉपर जे काही कर्मचारी आहेत त्यांची सर्व्हिस सुद्धा खूप फास्ट आहे. अनलिमिटेड आहे म्हणून कसंही वाढत नाही. प्रॉपर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता इथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या धर्मविजय भोजनालयाची लेगसी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. तर त्यामुळे मला वाटतं त्यांनी त्यांच्या वॉलवर सुद्धा जे काय आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो त्यांनी फ्रेम केलेले आहेत. तर आल्यावर एक चांगला एक्सपिरियन्स आपल्याला मिळतोय. त्याच्याबरोबर छत्रपती शिवरायांचा फोटो आहे, महाराणा प्रतापांचा सुद्धा फोटो आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला या धर्मविजय बोलण्याचं लोकेशन सांगतो. काळा चौकी पोलीस स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि याच्या अपोजिट साईडला इराणी चाळ आहे. तर नक्की तुम्ही लालबाग किंवा काळा चौकी परिसरात आला असाल तर नक्की एकदा धर्मविजय भोजनालयामध्ये जी काय अनलिमिटेड थाळी आहे ती नक्की ट्राय करा. आणि संडेच्या दिवशी आलं तर तुम्हाला एक स्पेशल थाळी एन्जॉय करायला मिळणार आहे. तर मित्रांनो, धर्मविजय भोजनालयाची थाळी माझ्याकडनं तुम्हाला रेकमेंडेड आहे. तुमचं जे काही पैसे भराल 80 रुपये तुम्ही इतर दिवशी आलात आणि संडेच्या दिवशी सकाळी आलात तर स्पेशल थाळी असणार आहे. तर तुमची वर्थ इट होणार आहे. आणि नक्की तुम्ही एकदा इथली येऊन थाळी नक्की टेस्ट करा. आणि जे काय माझे सबस्क्रायबर आहेत किंवा फॉलोअर आहेत ज्यांनी मला हे धर्मविजय भोजनालयात जाऊन नक्की व्हिडिओ बनवा रेकमेंड केलं होतं त्यांचं सुद्धा मी खूप खूप थँक्यू बोलतो. असंच मला रेकमेंड करत राहा आणि आम्ही असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत जाऊ. आणि मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.